आज आपण प्रॅक्टिस सेट 4.3 मधला क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे आणि फोर्थ बघणार आहे. थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन बघणार आहे आणि तुम्ही काल मला दुसरा पाचवा आणि सॉल्व्ह एक्झाम्पल मधला 6 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवला होता. तर 6 नंबरचा जो प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन आहे तो आपण उद्या सोडवून बघणार आहे. आज आपण सुरू करूया प्रश्न तिसरा. क्वेश्चन नंबर 3 मी पहिला रीड करतोय आणि तुम्हाला जोसेफ परचेस फॉलोइंग शेअर्स. जो जोसेफ आहे त्यांनी काय केलेलं आहे, परचेस केलेले आहे शेअर्स. फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. त्यांनी खरेदी केली. परचेस याचा अर्थ इथं खरेदी केले. काय खरेदी करत असताना त्यांनी जो काय खर्च केलाय तो खर्च तुम्हाला विचारला. कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी अशा त्यांच्याकडे 3 कंपन्या आहेत. कंपनी ए आहे, कंपनी बी आहे आणि कंपनी सी आहे. अशा 3 कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. या 3 कंपनीमध्ये त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केल्या ती टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सांगायची आहे. तर शेअर्स दिलेले आहेत. कंपनी ए मध्ये 200 त्यांनी परचेस केले आणि त्याची फेस व्हॅल्यू दिलेली आहे 2 रुपीस आणि प्रीमियम दिलाय 80 रुपीस. पहिल्यांदा काही जणांना हे समजायचे कालच्या मागच्या काही लेक्चरला नव्हते. प्रीमियम म्हणजे 2 रुपयाची किंमत होती आणि हा पेन खरेदी करत असताना मी 18 रुपये जास्त दिले म्हणजे प्रीमियम 18 रुपये जास्त दिले. याचा अर्थ फेस व्हॅल्यू होती 2 रुपीस, प्रीमियम होता 80 रुपीस. तर त्यावेळेला ह्या म्हणजे शेअर्स समजून सांगायला लागले. याची या शेअर्सची 1 शेअरची प्राइस किती झाली 20 रुपीस. तर इथं आपल्याला पहिला ते फाइंड करावं लागणार आहे. अमाउंट ऑफ 1 शेअर, amount of 1 share is equal to amount काढत असताना फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम करावं लागणार आहे. फेस व्हॅल्यू प्लस तुम्हाला काय करायला लागणार आहे, प्रीमियम करायला लागणार आहे. फेस व्हॅल्यू किती आहे 2 रुपीस. फेस व्हॅल्यू आहे 2 रुपीस, प्रीमियम आहे 80 रुपीस. 1 शेअरची प्राइस काढायला मला जसं एका पेनाची किंमत सांगितली. तर ही अमाउंट किती येणार आहे, तर ही अमाउंट येणार आहे 20 रुपीस. म्हणजे अमाउंट ऑफ 1 शेअर इज 20 रुपीस. मग मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, कारण टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची असेल, फॉर्म्युला माहित पाहिजे तुम्हाला. टोटल इन्व्हेस्टमेंट जर काढायची असेल तर टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इनटू नंबर ऑफ शेअर्स. मार्केट व्हॅल्यू इनटू नंबर ऑफ शेअर्स. ठीक आहे, मी सोडून दाखवते. अमाउंट ऑफ 1 शेअर 20 रुपीस. आपल्याला अमाउंट काय काढावी लागणार आहे, ही झाली अमाउंट ऑफ 1 शेअर म्हणजे मार्केट व्हॅल्यू झाली. 1 शेअरची मार्केट व्हॅल्यू झाली. याचा अर्थ एमव्ही आहे 20 रुपीस. एमव्ही किती आहे, मार्केट व्हॅल्यू 20 रुपीस. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट काढायचं आहे कंपनी ए मध्ये. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू काय करायचं आता सांगितलं, टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड करायची असेल तर नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू करायचं असते. नंबर ऑफ शेअर्स किती आहे 200 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 20 रुपीस. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट कंपनी ए, टोटल इन्व्हेस्टमेंट कंपनी ए ही 2 into 2 4 आणि 30 कॅरी फॉरवर्ड. म्हणजे आता इथे इन्व्हेस्टमेंट झाली 4000 रुपीस. परत एकदा सांगतो समजण्यासाठी बघा. शेअर्स आहे 200 रुपीस. शेअर्स किती आहे 200 रुपीस शेअर्स आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे, फेस व्हॅल्यू किती आहे 2 रुपीस. प्रीमियम किती आहे 80 रुपीस. म्हणजे ह्या एका शेअरची किंमत 2 रुपीस होती. आपण त्याच्या प्रीमियम दिला 80 रुपीस. मग त्याची प्राइस किती झाली 20 रुपीस. मग त्याची प्राइस जर 20 रुपीस झाली असेल तर अमाउंट ऑफ 1 शेअर ही 20 रुपीस. म्हणजे मार्केट व्हॅल्यू त्याची 20 रुपीस. ठीक आहे, तुम्ही स्टेप वाढवून लिहिला तरी चालतंय. पण टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली, तर नंबर ऑफ शेअर, एका शेअरची प्राइस
20 रुपीज आणि टोटल नंबर ऑफ शेअर्स 200. म्हणजे कधीही हा 2 रुपयाचा शेअर्स आधी 18 रुपये आपण देऊन खरेदी केला तर त्यावेळेला 20 रुपये त्याचा मार्केट व्हॅल्यू झाली आणि मग आपण टोटल व्हॅल्यू काढत असताना 200 into 20 केलं 4000. तर हे सोपं आहे. मग कंपनी बी मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट टोटल इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी. इथं जर काय दिसण्याचा प्रॉब्लेम असेल तर मी रीड करतो बघा. टोटल इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी. आता सांगितलं टोटल इन्व्हेस्टमेंट काढायला नंबर ऑफ शेअर्स आणि मार्केट व्हॅल्यू लागते. इथं मार्केट व्हॅल्यू नव्हती म्हणून आपण शोधलं. मग आता इथे काय येणार आहे, इथं आता फॉर्म्युला लिहायचं नाही. 45 into 500 इथे येणार आहे 22,500. ओके, म्हणजे कंपनी बी मध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे, कंपनी बी मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती 22,500 आहे, 22,500. ए मध्ये किती आहे 4,000, डी मध्ये 22,500. का शेअर्स 45 आहेत, मार्केट व्हॅल्यू 500 आहे. एका शेअरची मार्केट व्हॅल्यू नाहीये ही, सॉरी एका शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे ही 500 आणि शेअर्स किती आहेत 45 टोटल शेअर्स आहेत. आता कंपनी बी सेम टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू इन कंपनी सी. इन कंपनी सी, ठीक आहे. इथं काय करायला लागणार आहे 10,540 into 1. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन खूप अवघड आहे, तुम्ही केला असाल. 10,540 रुपीज. एक न बोलल्यानंतर तेवढीच रक्कम मिळेल. एका शेअरची किंमत तिथं एका शेअरची किंमत किती आहे 10,540 आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे टोटल इन्व्हेस्टमेंट जोसेफ. ठीक आहे, जोसेफच आहे ना. टोटल इन्व्हेस्टमेंट बाय जोसेफ इज इक्वल टू काय करणार आहे आपण कंपनी ए प्लस कंपनी बी प्लस कंपनी सी. ठीक आहे, कंपनी ए कंपनी बी कंपनी सी, कॉम ए कॉम बी कॉम सी कंपनी असं इथं कन्सिडर करायचं आहे. कंपनी ए किती आहे 4,000, कंपनी बी किती आहे, कंपनी बी आहे 22,500 आणि कंपनी सी किती आहे 10,540. ऍड केलं बघा 22,000 22,000 अधिक 4,000 26,000 आणि हे 10,000 36,000 आणि हे 500 आणि 500 37,000 37,040. ओके, मी परत एकदा सगळं रिमाइंड करतो तुम्हाला. बघा जोसेफ यांनी 3 कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. फर्स्ट कंपनी ए आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 200 शेअर्स परचेस केलेले आहेत आणि त्याची फेस व्हॅल्यू 2 रुपीज होती, प्रीमियम 80 रुपीज होता. आपल्याला पहिला त्यांनी टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली ते काढावी लागणार. म्हणून आपण काय केलं अमाउंट ऑफ 1 शेअर्स काढली. अमाउंट ऑफ 1 शेअर्स काय असणार आहे तर 2 रुपीज त्याची फेस व्हॅल्यू असणार आहे आणि 80 रुपीज त्याचा प्रीमियम असणार आहे. मग अमाउंट ऑफ 1 शेअर्स किती आली 20 रुपीज, म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू आली 20 रुपीज. टोटल इन्व्हेस्टमेंट 20 रुपीज त्यांनी कशासाठी केले 1 शेअर साठी. टोटल शेअर्स किती 200, एकासाठी 20 रुपये 200 खरेदी केलेत तसे, म्हणून आपण नंबर ऑफ शेअर्स 200 into 20 रुपीज म्हणजे एकाची किंमत 20 रुपये होती, तसे त्यांनी 200 शेअर्स खरेदी केले. एका शेअरची किंमत 20 रुपये होती, असे त्यांनी 200 शेअर्स खरेदी केले. मग टोटल इन्व्हेस्टमेंट झाली 4,000 रुपीज. इथं नंबर ऑफ शेअर्स 45 आहे आणि मार्केट व्हॅल्यू त्याची 500 आहे. मग इथं टोटल इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे कंपनी बी मध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 45 नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स आहेत त्यांचे 45, मार्केट व्हॅल्यू आहे 500. तर कंपनी बी मध्ये इन्व्हेस्टमेंट असणार आहे 22,500.
कंपनी सी मधली इन्व्हेस्टमेंट काढायचं आहे, सोपा आहे, शेअर्स 1च आहे आणि मार्केट व्हॅल्यू त्याची 10540 आहे. तर मग टोटल इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे? इनटू करणार आहे आपण नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू. किती येणार आहे? कंपनी सी मधली इन्व्हेस्टमेंट 10540. टोटल इन्व्हेस्टमेंट बाय जोसेफ. जोसेफने जी इन्व्हेस्टमेंट केली ती टोटल बघायची आपल्याला. कंपनी ए मध्ये 4000 रुपीज, कंपनी बी मधली इन्व्हेस्टमेंट त्याची 22500 आणि कंपनी सी मधली इन्व्हेस्टमेंट 10500. इथे लिहिलेलं आहे टोटल इन्व्हेस्टमेंट बाय जोसेफ. हा काय फॉर्म्युला नाही आहे, आपण ऍड करणार आहोत. तुम्ही किती रुपये खर्च केला बेरीज करताय, कडधान्य काढली, भाज्या काढल्या, काय नाही, तसं हे सगळी इन्व्हेस्टमेंट किती रुपये केलेली आहे हे सगळं 4000, 22500, 10540 मी या सगळ्याचा सम केला, बेरीज केली तर किती आली? 37040 रुपये. ही टोटल इन्व्हेस्टमेंट झाली जोसेफची. तुम्हाला लास्टला स्टेटमेंट लिहावं लागतं की तुम्हाला स्टेटमेंट बघा काय लिहायचंय, जोसेफ परचेस बाय 37040 रुपीज इन इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, तर या इथं मला प्रश्न संपलाय. आता आपण प्रश्न घेऊ शकतो. तर बघा प्रश्न काय आहे, तर श्रीमती देशपांडे, प्रश्न तिसरा समजला असेल ना, चौथा इझी आणि सोपा आहे, फक्त स्टेटमेंट सगळे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. श्रीमती देशपांडे परचेस द शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹5. ओके, श्रीमती देशपांडेंनी फेस व्हॅल्यू ₹5 असलेले शेअर्स खरेदी केले आणि त्याचा प्रीमियम ऑफ ₹20. ठीक आहे, त्याचा प्रीमियम किती आहे? तर तो प्रीमियम आहे ₹20. मी करण्यासाठी पहिला आर घ्यायला लागलो, ते ऍक्च्युअल नंतर लिहिलं तरी चालते. फेस व्हॅल्यू जी आहे ती फेस व्हॅल्यू आहे ₹5 आणि प्रीमियम आहे ₹20. बघा फेस व्हॅल्यू किती आहे? ₹2. प्रीमियम किती आहे? ₹20. मगाशी सांगितलंय आपल्याला पहिला काय काढायला लागणार? आता फेस व्हॅल्यू आहे, प्रीमियम आहे, ₹5 किंमत आहे, ₹20 जास्त द्यायला लागले. प्रीमियमचा अर्थ लक्षात ठेवा, जास्त द्यायला लागले म्हणजे फेस व्हॅल्यू ₹5 होती, प्रीमियम ₹20 होता आणि आपण आता जास्त रक्कम द्यायला लागले. किती? ₹20. म्हणजे मार्केट व्हॅल्यू अमाउंट ऑफ मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू किंवा अमाउंट ऑफ 1 शेअर असं लिहिलं तरी चालेल. तर ती आता परचेसिंग शेअर्स असतात. ते काय करते आपण? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. ठीक आहे, मी आता इकडे लिहितो. फेस व्हॅल्यू किती आहे? ₹5 आणि प्रीमियम किती आहे? ₹20. तर एमपी किती झाले? आता मार्केट व्हॅल्यू किती झाली? ₹25. म्हणजे फेस व्हॅल्यू जर 5 असेल, प्रीमियम जर ₹20 असेल, अमाउंट ऑफ मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे? अमाउंट ऑफ मार्केट व्हॅल्यू 1 शेअर असं लिहिणं गरजेचं आहे. 1 शेअर 1 शेअरची मार्केट व्हॅल्यू कसं काढली आपण? फेस व्हॅल्यू आहे ₹5, प्रीमियम आहे ₹20. ₹5 प्लस ₹20 मार्केट व्हॅल्यू झाली ऑफ 1 शेअर ही ₹25. लक्षात ठेवा ही 1 शेअरची प्राइस आहे. आता आपल्याला विचारले हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. टोटल त्यांनी इन्व्हेस्टमेंट जी केली आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू ₹20,000. आता बघा मी मुद्दाम शेवटी लिहिलो. पहिला हे शोधायचं होतं तुम्हाला. आता एका शेअरची मार्केट व्हॅल्यू माहित झाली, टोटल त्यांनी ₹20,000 त्यासाठी खर्च केले. मी आता पहिला थोडासा हा भाग सांगतो. आपण कधी कधी घरातले आपल्याला सांगतात दुकानात जा, एक चिठ्ठी देतात आणि सांगतात की तुम्ही दुकानात जायचं आणि सगळं खरेदी करून आणायचं. तुम्ही दुकानात जाताय, सगळं घेऊन येताय. समजा एक 10 वस्तू आहेत आणि दुकानदारानं तुम्हाला तुमच्याकडून ₹100 घेतले. समजा सगळ्याची किमती सेम आहे, तर तुम्ही किती वस्तू आणला? प्रश्न माझा व्यवस्थित ऐका, तुम्ही सोडवा, मला सेंड करा. सोपाच प्रश्न विचारलाय मी, 5वी 6वीचा प्रश्न विचारलाय. जर घरातल्या मी तुम्हाला 10 वस्तू आणायला सांगितलं
घरातल्यांनी तुम्हाला एक 10 वस्तू आणायला सांगितलेले आणि त्या 10 वस्तूंच्या किमती सेम आहेत आणि तुम्ही दुकानदाराला 100 रुपये दिले आणि त्या वस्तू घेऊन आला. दुकानदाराला 100 रुपये देऊन त्या वस्तू घेऊन आला. 100 रुपये दिलाय म्हणजे तुम्ही काय केलंय तुम्हाला माहिती आहे. तुम्ही उत्तर आता काढलेलं असणार आहे, सांगत पण असाल. मग आता तेच आपल्याला इथं करायचं आहे. टोटल 20,000 रुपये दिले, 20,000 रुपये दिले. एकाची किंमत 25,000 आहे. सगळ्याची किमती शेअरच्या समानच असतात. एका शेअरची किंमत 25,000 आहे. मार्केट व्हॅल्यू 25 रुपये आहे. 25 रुपये आहे. तर इथं 20,000 रुपये एकूण दिले. समजलं असेल. 100 रुपयाला तुम्ही काय केला तेच इथं पण करायचं आहे. तर इथं काय करणार आहे आपण, टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू काय करावं लागणार आहे आपल्याला, टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण इनटू करून करणार आहे. मार्केट व्हॅल्यूला आपण नंबर ऑफ शेअर्स न मल्टिप्लाय करणार आहे. नंबर ऑफ शेअर्स आपल्याला शोधायचे. नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू. बघा टोटल इन्व्हेस्टमेंट कसं शोधणार आपण, एकूण गुंतवणूक. तुम्ही काय केलं असता, किती वस्तू आणल्या, ते 10 वस्तू आणायला सांगितलं. त्याच्या प्रत्येकाच्या किमती सेम आहे, ते आपण तुमच्याकडे नाहीये, मात्र इथं आहे. एकूण किती रुपये खर्च केले, 20,000 रुपये. किती शेअर्स खरेदी केले माहित नाही आपल्याला. नंबर ऑफ शेअर्स, मार्केट व्हॅल्यू किती आहे 25 रुपये, 25 रुपीज. ठीक आहे. काय करणार आहे, ऍज इट इज नंबर ऑफ शेअर्स आहे. नंबर ऑफ शेअर्स ऍज इट इज आहे म्हणजे ते आहे तिथंच आहे. हे 25 इकडे कॅरी झालं, 25 रुपीज इकडे कॅरी झालं. इथं हे इंटू होतं, इकडे आल्यानंतर ते डिवाइड मध्ये जाणार आहे. म्हणजे 20,000 रुपीज ला आपण 25 ने डिवाइड करणार आहे. नंबर ऑफ शेअर्स आपल्याला उत्तरामध्ये मिळणार आहे. नंबर ऑफ शेअर्स काय करणार आहे, 25 1 जा 25, 25 8 जा 200, 820 कॅरी फॉरवर्ड झाले. नंबर ऑफ शेअर्स किती झाले, 800. म्हणजे आपण 800 शेअर्स खरेदी केलेले आहेत. ठीक आहे. तर हे परत एकदा मी समजून सांगतो तुम्हाला, फक्त एक मिनिट तुमची हजेरी. परत एकदा मी रिमाइंड करतो. आपल्याकडे फेस व्हॅल्यू 5 रुपीज होती, प्रीमियम होता 20 रुपीज आणि अमाउंट ऑफ मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर्सची मार्केट व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. आपण काय करतोय, फेस व्हॅल्यू आपण बघतोय 5 रुपीज आणि प्रीमियम बघतोय 20 रुपीज. तर अशा वेळेला 1 शेअरची मार्केट व्हॅल्यू किती झाली, 25 रुपीज झाली. 25 रुपीज झाली. टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली, 20,000 रुपीज झाली. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट आपण केलेले पूर्वीच टोटल इन्व्हेस्टमेंट 20,000 रुपये दिले. एकाची मार्केट व्हॅल्यू आहे 25 रुपीज. तर टोटल इन्व्हेस्टमेंट इनटू काय करतोय आपण, नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू करतोय. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 20,000 रुपीज. नंबर ऑफ शेअर्स इनटू 25. काय करतोय आपण, 25 इकडे कॅरी केलं, 20,000 रुपीज अपॉन 25. नंबर ऑफ शेअर्स येणार आहे 800 रुपीज. तर हे लक्षात ठेवा. हे गणित